आज आपण एक मल्टिप्लिकेशनची मेथड बघणार आहोत, जी मेथड चायनीज मेथड म्हणून सुद्धा ओळखली जाते किंवा वैदिक मॅथमॅटिक्सची सुद्धा एक मेथड आहे. मेथड कुठलीही असो, एक सिंपल मेथड आहे आणि तुम्ही ती यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे आपण बघूया 24 × 37. कुठल्याही दोन अंकांची जेव्हा आपण गुणाकार करत असतो त्यावेळेस आपण ही मेथड वापरू शकतो. तर या मेथडमध्ये आपण जे डिजिट्स आहेत त्यांना या प्रकारे मांडणी करून घेतो आणि राईट मोस्टचे 2 डिजिट्स, लेफ्ट मोस्टचे 2 डिजिट आणि तिरकस गुणाकार हे याच्यामध्ये आपण करतो. सो डिटेलमध्ये बघूयात. सो याचं मल्टिप्लिकेशन फाइंड करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे राईट मोस्ट डिजिट आहेत, राईट मोस्ट डिजिट्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो 7 × 4 28. सो 8 आणि 2 आहे हातच्याला. तिरकस गुणाकार 7 × 2 = 14 प्लस 4 × 3 = 12 26 आणि हा 2 8. परत 2 हातच्याला आला आणि 2 × 3 6 प्लस 2 8 8 8. सो 24 × 37 is 888. That's it. So this is the very easy method. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करताना थोडंसं डिटेलमध्ये आणि टाईम घेऊन एक्सप्लेन केलं आहे, त्यामुळे ती टाईम कन्झ्युमिंग वाटू शकते. बट वन्स यू आर यूज टू इट ही खूप सोपी जाते. बिकॉज इथे तुम्ही कुठल्याही डबल डिजिटचं मल्टिप्लिकेशन करत नाही. तुम्ही हे राईट मोस्ट डिजिटचं मल्टिप्लिकेशन करता, लेफ्ट मोस्ट डिजिटचं मल्टिप्लिकेशन करतात आणि तिरकस गुणाकार करतात. सो अल्टिमेटली तुमचं 1 ते 10 जर का टेबल्स पार्ट आहेत, पाडे पार्ट आहेत, तर तुम्हाला ही मल्टिप्लिकेशन खूप इझी जाते. आणि सेम टाईममध्ये ॲडिशनसुद्धा खूप मोठ्या डिजिटचे नसल्यामुळे ते पण एकदम सोपं जातं. सो कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये वगैरे तुम्ही ही मेथड यूज करू शकता ज्यावेळेस तुम्हाला 2 डिजिट्सचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल त्यावेळेस. तर 3 डिजिट्समध्ये सुद्धा ही मेथड यूज केली जाते. पण 3 डिजिट्ससाठी आपण एक वेगळा व्हिडिओ करूयात. सध्या तरी 2 डिजिटसाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.